लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांसह परिवाराचेही मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत। लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा माहितीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजानी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। संपूर्ण निलंगेकर परिवारानेही या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवत मतदान केले। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रेरणाताई पाटील निलंगेकर, पुत्र राजवीर पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजानी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर आमदार निलंगेकर यांनी मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले। युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरात मतदान केंद्रात जाऊन मतदान केले। माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, सौ समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर व प्राजक्ता मारवा निलंगेकर यांनीही आपला मतदानाचा हक्क निलंगा येथे बजावला। नमस्कार। आत्ताच आम्ही सर्वांनी मतदान केलं। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने देशाच्या हितामध्ये, राष्ट्राच्या विकासासाठी आणि आपल्या भागाच्या विकासासाठी सर्वांनी मतदान करावं। संविधानाने दिलेला सर्वात हा मोठा अधिकार आहे। या अधिकाराचा वापर प्रत्येक मतदारांनी त्या ठिकाणी करावं अशी माझी नम्रतेची विनंती। मतदान केलेला तुमच्या देशाच्या संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार जर कोणता असेल हा मतदानाचा अधिकार आहे। आणि माझी विनंती असेल सर्व मतदारांना की आपण बाहेर या, मतदान करा आणि आपल्या ह्या मतदानातून आपण आपलं भविष्य घडवतो। निश्चितपणे विकासाला, राष्ट्राच्या हितामध्ये सर्वांनी मतदान करावं ही माझी विनंती। काय म्हणताय तुम्ही? सर्वत्र विधानसभेमध्ये फिरला, तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद आहे? नाही, निश्चितपणे जनतेचा विश्वास आहे आणि हाच विश्वास आम्हाला एक चांगला निकाल त्या ठिकाणी देणार आहे। काय सांगाल तुम्ही जनतेला, मतदारांना काय आव्हान कराल? नाही, माझी आव्हान मतदारांना एवढीच आव्हान आहे की आपण बाहेर येऊन मतदान करा। राष्ट्राच्या हितामध्ये मतदान करणं आज गरजेचं आहे। विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे। मतदार हा एखाद्या व्यक्तीचं भविष्य बनवत नाही, मतदार हा आपल्या भागाचं, आपलं स्वतःचं भविष्य बनवत असतो। त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या विकसित भविष्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे ही माझी विनंती आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन।